नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर आजची डिझाईन आहे आपली स्लीव डिझाईन। तर कस्टमरनी मला सांगितले की मला तशी डिझाईन हवी आहे, तर मी तुम्हाला ती डिझाईन कशी बनवायची ते तुम्हाला शिकवते आणि माझ्या क्लासच्या मुलींनाही ती डिझाईन मी आता शिकवत आहे। तर एकदम प्रॉपरली कसे बॉक्स घ्यायचे, किती अंतरावर घ्यायचे ते सगळं मी तुम्हाला बारीकाईने सांगणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्हाला कशी वाटली ती डिझाईन ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। तर आपली बाही उंची आहे 10ची, आपण 1 इंच वाढवून बाही उंची अस्तरची बाही आणि मेन फॅब्रिकची बाही कट करून घेतलेली आहे। बघा, तुमची जी पण बाहीची उंची असेल त्यानुसार घ्या आणि 1 इंच एक्स्ट्रा आपण कट करायची उंचीला। तर मी हे कॅनव्हास घेतलेले आहे। उरुंदी बघा मी 8.5 आणि उंचीला 12, म्हणजे जी पण आहे आपली हाईट त्याच्यापेक्षा 1-1.5 इंच एक्स्ट्रा कॅनव्हास ठेवायचं। तर सगळ्यात पहिले आपण एक फोल्ड करूया। कॅनव्हास आपल्याला फोल्ड करायचं। आता बघा, सगळ्यात आपली जी उंची आहे म्हणजे 1 इंच वरती सोडून द्यायचं कॅनव्हासचं आणि खालच्या साईडनेही आपल्याला 1 इंच सोडून द्यायचं। तर आपली जी पण उंची आहे, आपल्याला रेडी किती पाहिजे नाही 10 इंच ना, याच्यावर मेजरमेंट बघून घ्या तुम्ही अगोदर। तर बघा, हे जे मेन फॅब्रिक आहे आपलं 1 इंच वरती सोडून द्यायचं, खालच्या बाजूनही 1 इंच सोडून द्यायचं। मध्ये आपला जो पण बॉक्स उरला आहे तो जी उंची उरली आहे त्याचा बॉक्स बनवायचा। तर बघा 9ची उंची उरलेली आहे। ओके, तुमचं जे पण बाहीचं माप असेल त्यानुसार तुम्ही 1-1 इंच खालून सोडायचं, मध्ये जी पण हाईट आली त्याचा बॉक्स बनवायचा। तर बॉक्स बनवताना आपण कॅनव्हासच्या वरतून 1 इंच सोडला, आपली उंची उरली आहे 9ची, बरोबर। तर मी 9 वर एक निशाण मारलं, बघितलं। जॉईंटच्या बाजूने करते, ओपनच्या बाजूने नाही बोलते। तर सगळ्यात पहिले आपल्याला 3 बॉक्स बनवायचे। आता 9चा तिसरा भाग किती म्हणजे 3 बॉक्स कसे ना, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, म्हणजे जे पण आहे त्याचा आपल्याला 3 भाग करायचे आहे। तर केल्यानंतर आता हे भाग झाले आपले 1 2 3 बॉक्स झाले। आता ह्या बॉक्समध्ये आपल्याला एक छोटा बॉक्स बनवायचा आहे। तर याचा पण आपल्याला सेंटर घ्यायचा। तर सेंटर असं समजत नसेल तर हा टेप असा ठेवायचा आणि हा फोल्ड करायचा, झालं। एक किंवा कोणता तरी वेगळा चिन्ह द्या म्हणजे लक्षात येईल आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे। इकडे आपल्याला एक सेंटर घ्यायचा असा, त्याच्यानंतर इकडेही आपल्याला एक सेंटर घ्यायचा। आता हे जे आपण थोडेसे नॉर्मली गोल गोल पॉईंट केले आहेत तो 1.25 इंच आपल्याला बाहेर काढायचा। तुम्हाला जर रुंदी जास्त फाकलेली असेल तर तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकता आणि 1.25 इंच पण घेऊ शकतात। आपण 1.25 इंच घेऊया, म्हणजे जास्त मोठा बॉक्स पण नाही होणार आणि जास्त छोटा पण नाही होणार। तर हे किती घेतलं 1.25, हे पण घेतलं 1.25, आलं लक्षात। तर सगळ्यात पहिले आपण त्रिकोण शेप, आता हा जो बॉक्स आहे तर 1.25ला आपण जॉईंट करून घेऊया आणि हा जो मधला बॉक्स आहे तो थोडासा नाही, हा आपल्याला थोडासा गॅप ठेवायचा। हा प्रॉपरली इकडे टेकवायचा आणि आपल्याला तिथून कट करायचे असतात। एकदम एकसारखे आपले, छोटा पण नाही आणि मोठा पण नाही। तर सगळ्यात पहिले आपण केला, उंची मोजली, उंचीचा बॉक्स बनवला, त्याच्यानंतर त्याचे 3 भाग केले। त्या 3 भागाचा पण आपण प्रत्येक भागमध्ये सेंटर घेऊन आपण 1-1 भाग परत ॲड केला आणि रुंदीला आपण 1.25 इंच घेतला आणि हा जो खालचा शेप आहे तो डायरेक्ट इकडे एंड केला जॉईंटच्या बाजूने, बरोबर। आणि हे जे मधले पॉईंट आहे थोडासा आपण गॅप ठेवलेला आहे कारण की आपल्याला ते पलटी करायचं आहे। तर या साईडनेही आपण तो ड्रॉ करून घेऊया। एकदम ॲक्युरेट झाले। आता ही आपली एक डिझाईन बनली आहे आणि एकदम ॲक्युरेट बॉक्स बनलेले आहे। तुम्हाला छोटे करायचे असेल तरी तुम्ही ह्या साईडमध्ये एकदम 3 बॉक्स बनवायचे आणि जे मीडियम असं सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही ते बॉक्स बनवायचे हाईटनुसार। आपण हेच सेम या कॅनव्हासवरही करून घेऊया, म्हणजे दुसऱ्या बाईसाठी वेगळे बॉक्स होणार नाही, सारखे एकसारखे होणार। ते एकावर एक ठेवून आपण पहिले हे बॉक्स बनवून घेऊ। हा खालून शेप दिसतोय, सेम तसंच बनवायचा। तुम्ही एक बनवून घेतले आणि दुसऱ्या याच्यावर करायला गेले तर तुमची डिझाईन थोडीशी इकडे तिकडे होऊ शकते। त्याच्यामुळे जे ड्रॉ केलं आहे ते दुसऱ्या याच्यावर पहिले ड्रॉ करून घ्या। दिसला। आता मी हा गॅप ठेवलेला आहे
तोच गॅप आपल्याला त्याच्यावर पण ठेवायचा आहे. आता हे एवढं कॅनव्हास आपल्याला लागत नाही, आपण थोडंसं कट करून घेऊया. आलं लक्षात? आता काय करायचं, हे जे मेन अस्तर आहे आपलं ते घ्यायचं, बाहीचाही सेंटर घ्यायचा अस्तराच्या, याही बाजूने सेंटर घ्यायचा. तर बघा आपण ही जी बाही बनवली होती 1-1 इंच सोडला होता, बरोबर हा एक पॉईंट आपल्याला ह्या इंचावर ठेवायचा सेंटरवर, आणि हा पण आपला बरोबर 1 इंचावर असं सेंटर बघून घ्यायचा. तुम्हाला दिसत असं मी सेंटर कट केला, हा पॉईंट बरोबर सेंटरवर आला. आणि हे सेंटर चुकवायचे नाही तर बाही फिरते आणि डिझाईन चुकते. तर आपण हे सेंटरला एक शिलाई मारून घेऊ 5 नंबरची. अस्तराला पहिले ना मेन फॅब्रिक घ्यायचा नाही. आता सेंटरला आपण टिप मारतो. एक्स्ट्राचा कॅनव्हास आपण कट करून घेऊया. आता ही आपली मेन बाही आहे, मेन फॅब्रिक कपड्याचं, ती बाजूला करून घेऊ. आता या बाहीचा पण आपल्याला सेंटर घ्यायचा आहे, याचा आहे. आता काय करायचं, ही जी बाही आहे आपल्याला ती सरळ ठेवायची, त्याच्यावर हे जे कॅनव्हास आहे ते अगोदर व्यवस्थित खालच्या बाजूने बघा, हे आपले काठ आहे ना, ते काठ व्यवस्थित आपलं आले पाहिजे. तर आहे ना हे जे आहे व्यवस्थित सेंटरला सेंटर असा ठेवायचा. बघा वरची साईड कमी जास्त आपण एक्स्ट्रा कापड असतं त्याचं नाही घ्यायचं, पण काठ महत्त्वाचं आहे आपल्याला. तर सेंटरवर असं ठेवून आता ही बाई अशी ठेवायची आणि हे पण सेंटर चेक करायचं. केलं? आता पुन्हा आपण एक 5 नंबरची शिलाई मारायची. आता ही जी डिझाईन ड्रॉ केलेली आहे आपण त्याच्यावर शिलाई मारायची. पॉईंटला व्यवस्थित मशीन अशी हे करून घ्यायची. बघितला? आता बघा मी मध्ये हा गॅप ठेवलेला आहे, दिसला? पाव इंचाचा मी दोघातला गॅप ठेवला आहे. जर तुम्हाला वाटले हे पॉईंट आपले थोडेसे इकडे तिकडे झाले तर आपण हे थोडंसं उसवून घ्यायचं आणि तो गॅप व्यवस्थित आपला ठेवायचा. तर हे आपल्याला कट करायचं आहे. पहिले सगळ्यात अगोदर मध्ये आपण थोडंसं कट मारून घेऊ. दिसला? म्हणजे कैची आपली याच्यामध्ये जाईल. तर सगळ्यात अगोदर आपण असं सरळ कट करून घेतलं. मग या शेपनुसार आहे ना थोडासा कपडा शिलाईचा आतमध्ये राहील असा थोडासा कट करून घ्यायचा. हे बघा एवढ्या अंतरावर तो सगळा आतला कपडा कट करायचा. बघितला? एकदम एक सारखा शिलाईपाशी मी बिलकुल कट मारलेला नाही. आता हे जे पॉईंट आहे त्याला नॉर्मली आपल्याला हे शिलाईपर्यंत अगोदर कट मारून घ्यायचे असे. हे बघ, हे जेव्हा तुम्ही हे कट व्यवस्थित मारतात ना तेव्हाच तुमची ही डिझाईन व्यवस्थित पलटी होती. आता सगळ्या बाजूने पुन्हा कट मारूया बारीक बारीक. आता हे आपल्याला मध्ये टाकायचं आहे. ठीक आहे ना, शेप व्यवस्थित बाहेर काढून घ्या. बघितला? एकदम फिनिशिंगमध्ये कुठेच आपला असा झिगझॅग असा थोडासा सुद्धा पडलेला नाही. हे पॉईंट पण आपले एकदम क्लीन आलेले. दिसला? एक टाका पण असं इथं गोळा झालेला नाही. सगळ्यात मेन काय आहे, तुम्ही जे म्हणजे कट मारतात ना ते एकदम प्रॉपरली आले पाहिजे.
असे कट तुम्ही व्यवस्थित मारले तर हे कपडा व्यवस्थित पलटी होतो, जास्त पण बाहेर दिसत नाही, फिनिशिंग पण छान येते आणि आतून पण फिनिशिंग बघा खूपच छान दिसली. समजलं? आता काय करायचं, आता याला डाब टिप द्यायची आपल्याला एकदम बारीक. आता इकडे किनारी शिलाई द्यायची. हे पॉइंट खूप छान दिसले पाहिजे ना आपले. प्रयत्न करा फिनिशिंग द्यायचा, बरोबर करायचं. बघा हा जो आहे ना पॉईंट आपल्याला अर्धा इंच असा, आणि वरच्यावर एकदम सिंपल कसं होईल ना मी तुम्हाला शिकवते. तर व्यवस्थित असा अर्धा इंच फोल्ड करायचा, हे पण आणि अस्तर पण फिनिशिंग येऊ द्यायची. ओके, असा फोल्ड करून आपण खालचा काठ पण जॉईन करून घेऊया. समजलं? ही साईड या साईडने करू. बघितला, ही पण आपली फिनिशिंग छान आली. हे बघा आतून पण छान आली, म्हणजे पलटी करायची जरूरत पण नाही पडली आणि व्यवस्थित आपली शिलाई झाली. आता आपण किनार पहिले शिवून घेऊया हे सगळं. आता महत्त्वाचं हे जे पॉईंट आहे ते अशी थोडीशी जवळ घ्यायचे आणि इकडे लॉक करायचं मशीनच्या साहाय्याने. तुम्ही डायरेक्ट शो बटन लावले तर ते म्हणजे असा हात हे झाला की लगेच असं तडकन तुटून जाणार. त्याच्यामुळे आपण हे पहिले मशीननेच पहिले लॉक करून घ्यायचं. म्हणजे आपले डिझाईन फाटण्याचा काही चान्स. जो आपण गॅप दिला होता बघ तो पण पूर्ण गेला, डिझाईन पण सोपी पलटी झाली आणि फिनिशिंग पण चांगली आली. आता इकडे आपल्याला शो बटन लावायचे. आता हे कॉपरमध्ये आहे तर आपण कॉपरमध्ये लावूया. तर बघ हे आपल्या कॉपरचं आहे आणि रेड आहे. तर जर इथं गोल्डन असतं तर आपण गोल्डन शो बटन लावले असते. गोल्डन नाही आहे, कॉपर आहे, तर कॉपरमध्ये बटणं नसतं तर आपण हे बटणं लावल्यावर पण हे डिझाईन छान दिसते. तर 4 बटणं आपल्याला लावायचे, म्हणजे खूप अशी बटबटत पण नाही दिसत आणि सिंपलमध्ये सोबर दिसते. ते कसे लावायचे ते पण सांगते. सुई दोरा 4 पदरी किंवा 2 पदरी घ्या, खालून वरती सुई आणायची. हे जे होल आहे त्या होलमध्ये सुई अशी टाकायची आणि ह्या साईडने अशी टाकायची. चारी बटन आपण लावून घेऊया. तर बघा राली बॉक्स पण एकसारखे आले. तसे मी आज पद्धतीने तुम्ही ही डिझाईन बनवायचा प्रयत्न करा. डिझाईन नक्कीच छान येईल आणि फिनिशिंग पण खूप सुंदर येईल. तर तुम्हाला माझी डिझाईन आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही डिझाईन खरंच खूप आत्ता ट्रेंडिंगमध्ये आहे, सगळ्यांना ही डिझाईन खूप आवडते. थँक्यू.
सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर. JD फॅशन डिझाइन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक, महाराष्ट्र. ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा. ब्लाऊज, ड्रेस, पंजाबी ड्रेस, शर्ट, नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच.